नमस्कार मित्रांनो, मी खानदानी राजवैद्य. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे मेडिसिन दिसत आहे, प्लॅन्ट रूट दिसत आहे, बघा ह्या भांड्यामध्ये जे रूट्स आहेत ते एकदम मेडिसिनल प्लॅन्ट आहे, एकदम आयुर्वेदिक मेडिसिन आहे, जंगली मेडिसिन आहे. तर हे काय आहे तुम्हाला सांगतो. आणि हे जे मेडिसिन आहे हर्बल आयुर्वेदिक, हे 52 रोगांचा नाश करते. किती? 52 रोगांचा. अतिशय गुणकारी, कोणत्या रोगावर काम करते हे मी तुम्हाला सांगतो. हा प्लॅन्ट म्हणजेच ह्या प्लॅन्टविषयी तुम्ही अजून यूट्यूबला जास्त माहिती ऐकलेली नसेल. तर याचं नाव आहे भारतीय माईनमुळा. जंगली माईनमुळा आहे, जंगली व्हरायटी आहे. म्हणजेच याला शास्त्रीय भाषेत म्हणतात प्लेक्ट्रांथस बार्बाटस, कॉमन नावाने कोलियस बार्बाटस म्हटलं जातं. म्हणजे ह्या कोलियसच्या जगामध्ये अनेक व्हरायटी आहेत. काही शो म्हणून लावले जातात कुंडीमध्ये रंगीबेरंगी, त्यांचा उपयोग औषधामध्ये होत नाही. काही शेतीमध्ये लावले जाते, ते गोड असतात, ते लोणच्यासाठी वापरले जातात, ते औषधामध्ये वापरले जात नाही. परंतु जी ही जंगली व्हरायटी आहे, जंगली माईनमुळा म्हणजे वाईल्ड कोलियस, ही औषधामध्ये वापरली जाते. अतिशय जबरदस्त औषधाचं काम करते. तर ही भारतामध्ये पठार भागामध्ये आढळते, अतिशय दुर्मिळ प्लॅन्ट आहे. तर ही मुळं भरपूर आदिवासी लोक वापरतात, त्याचा चहा पितात. आमचे पूर्वज याचा चहा करून प्यायचे. म्हणजे सर्दी खोकला झाला तर, दमा झाला, पोट दुखले तर, गुडघेदुखीवर याचा रामबाण उपाय म्हणून चहा करून प्यायचे. तर त्यासाठी मी आपल्यासाठी याची उत्पादनं घेऊन आलेलो आहे. तर याचं कसं कसं काय काय मिळतं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, अशी कच्ची रूट्स पण तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर त्याचा अर्क पण मिळेल. ह्या बाटलीमध्ये अर्क काढलेला आहे बघा. आत्ता ह्या ठिकाणी मी अर्क बनवते, गॅस चालू आहे, लोकांची ऑर्डर आहे, त्यांना द्यायचं आहे. तर ह्या साध्या डिस्टिलेशन प्लॅन्टद्वारे मी याचा अर्क काढतो आहे. आणि या ठिकाणी एक बॉटल भरलेली आहे, ती लोकांना द्यायची आहे. आणि त्याचं कच्चे रूट्स पण मिळतील. त्याचा चहा करण्यासाठी असा क्वाथ पण मिळेल बघा, दरदरा क्वाथ, असा दरदरा क्वाथ उकळवण्यासाठी पण मिळेल. ही कच्चे रूट पण उकळून पितात. ही 5 ते 10 ग्रॅम घ्यायचं असते. हा क्वाथ 2 ते 3 ग्रॅम घ्यायचा असतो. आणि त्याचं चूर्ण पण उपलब्ध आहे. हे 1 ग्रॅम चूर्ण घ्यायचं असतं. अतिशय पॉवरफुल आहे. तर बघा, अर्क, चूर्ण उकळवण्यासाठी, क्वाथ चहा करण्यासाठी म्हणजे काढा करण्यासाठी, आणि कच्ची मुळं खाण्यासाठी, किंवा याचा पण तुम्ही चहा काढा करू शकता. आणि अर्क बनवण्याचं काम चालू आहे. तर अतिशय गुणकारी ही औषधं मी आत्ता या ठिकाणी रिसर्च करून हाती घेतलेले आहेत. आमच्या पूर्वजांनी मला सांगितलेलं आहे 52 रोगांचा नाश करणारे हे औषध आहे. मी आयुर्वेदिक औषध देतो, वैद्य आहे. तुम्ही माझे चॅनलवर व्हिडिओ बघितले असतील. तर आमच्या पूर्वजांनी मला सांगितलं की अनेक औषध देण्यापेक्षा अनेक रोगांवर हे एकच औषध देत जा, 52 रोगांचा नाश करते, 52 रोगांवर हे काम करते. तर कसं करते बघा. तर प्रथमतः म्हणजे श्वासरोग, सर्दी खोकला कफ आणि डोकेदुखीवर हे रामबाण इलाज म्हणून याचा चहा पिला जातो. तर गुडघ्यादुखीवर, कंबरदुखीवर, वातरोगावर याच्याबरोबर पुनर्नवा आणि गोखरू याच्या काड्यासोबत जर दिलं, चूर्ण त्याचं गोखरूचं आणि पुनर्नव्याचं चूर्ण याच्या काड्यासोबत दिलं तर कंबरदुखी, गुडघेदुखी आणि वातविकार सगळे नष्ट होतात. तर ह्या ठिकाणी मी काही लोकांना अर्क पण असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ही किडनी रोग, किडनी डिसीज, किडनीचे मूत्रविकाराचे कुठलेही विकार असू द्या, मूत्राशयाचे, युरिनरी ट्रॅक्स इन्फेक्शन म्हणजेच मूत्र तुमचं गुतत असेल, पिवळा रंग असेल, मूत्राशयात जलन होत असेल, लघवी करताना जळजळ होत असेल, युटीआय इन्फेक्शन म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रसंक्रमण, जे त्या ठिकाणी संसर्ग झाले असेल, तर जंतू संसर्ग झाले असेल तर याने ते क्लिअर केला जातो. आणि तुमच्या पित्ताशयामध्ये कितीही मोठा खडा असला तर तो याच्या उपयोगाने विरघळून जातो आणि पित्ताचा नाश करते. म्हणजे हे सिंगलचा उपयोग करायचा असतो पित्तासाठी. आणि मूतखड्यासाठी कसलाही किडनी स्टोन असू द्या, कितीही मोठा जुना असू द्या, याने मूतखडा हा हमखास पडतोच. माझ्याकडे हे उपलब्ध मिळेल, चूर्ण स्वरूपात मिळेल, क्वाथ स्वरूपात मिळेल, चहा करण्यासाठी, काढा करण्यासाठी कच्च्या स्वरूपात मिळेल, आणि अर्क स्वरूपात सुद्धा मिळेल, आणि ड्रॉप स्वरूपात पण मिळेल. बघा, अशा प्रकारचा ड्रॉप असतो. हा ड्रॉप स्वरूपात अल्कोहोलिक इथेनॉलमध्ये पण मिळेल. मग तो मूतखड्यासाठी देत असतो खास मी. आत्ता हे मूळ अजून
काय काम करते, तर याच्या उपयोगाने बी पी, शुगर, ब्लड प्रेशर म्हणजे बी पी म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर म्हणजे डायबिटीस, मधुमेह, हृदयविकार, हृदयाचे ब्लॉकेज, शरीरातील संपूर्ण ब्लॉकेज हे नष्ट करते, पूर्ण नष्ट करते, कोलेस्ट्रॉल नष्ट करते आणि कंबरदुखी, गुडघेदुखी, वातविकारामध्ये पूर्ण आराम देते. तसेच पोटाचे विकार, गॅस, ॲसिडिटी, अपचन, पित्ताचे विकार, सर्व उदररोग पूर्णपणे दूर करते. तसेच तुमचे फुफ्फुसाचे विकार, दमा, श्वासरोग, क्षयरोगासाठी जर तो खोकला असतो ते सगळे खोकले आणि पूर्ण नष्ट होतात. तसेच दम्यामध्ये याचं चूर्ण जर मधाबरोबर दिलं तर दमामध्ये पूर्ण आराम मिळतो. हा अर्क आहे, हा मुतखड्यासाठी, बी पी, शुगरसाठी दिला जातो. हा ड्रॉप पण सगळे औषधं एकाच कामासाठी असतात, पण मी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उपलब्ध केलेले आहेत. ज्याला जशी आवड आहे किंवा माझ्याकडे जसं उपलब्ध होईल त्या फॉर्ममध्ये मी देत असतो. रिझल्ट एकच आहे, एकाच वनस्पतीची ह्या मुळाचे सगळे औषध आहेत. ह्याच मुळाची ही पावडर आहे, ह्याच मुळाचा हा क्वाथ आहे, ह्याच मुळाचा हा अर्क आहे वॉटर बेस मी ते डिस्टिलेशन जवळ काढलेला, आणि ह्याच मुळाचा हा ड्रॉप आहे अल्कोहोलिक. तर तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये घेऊ शकता. लिव्हरची जर वाढ झाली असेल, फॅटी लिव्हर सोरायसिस, हेपॅटायटिस, कावीळ, याच्यावर पण हे काम जबरदस्त करतं. पोटाचे सर्व विकार, पाचन क्षमता कमजोर असेल तर पाचन क्षमता 10 पटीने वाढवते, पॉवरफुल. स्ट्रॉंग डायजेशन पॉवर वाढवते, आणि अन्न पचत नसेल तर व्यवस्थित पचते. भूक लागत नसेल तर भूक व्यवस्थित अग्नी मानते, म्हणजे भूक लागत नसेल तर याने भूक चांगली लागते आणि अन्नाचे पचन होऊन पोट व्यवस्थित साफ होते. याचे तेल बनवून मुळव्याधाच्या कोंबावर लावले तर मुळव्याध बरे होते, आणि याच्या सेवनाने पण मुळव्याधामध्ये खूप आराम मिळतो. पोट व्यवस्थित वितरात साफ होते, हलके रेचक आहे, आणि मूत्राचे प्रमाण वाढवते, म्हणजे शरीरातील दूषित घटक बाहेर काढते. शरीराला हे डिटॉक्स करते. शरीरातील सर्व दूषित घटक म्हणजे टॉक्सिक घटक, जे दूषित घटक आहे ते बाहेर काढण्याचे काम करते. टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम हे माइनमुळा म्हणजे कोलियस करत असते. ही पूर्ण जंगली व्हरायटी आहे, जंगलातून काढतो मी. जंगली व्हरायटी औषधामध्ये वापरली जाते, बाकीच्या कोणतीही व्हरायटी वापरली जात नाही. इंडियन कोलियस एवढीच व्हरायटी औषधामध्ये वापरली जाते, आणि हीच ते काम करते. 52 रोगांवर ही काम करते. तर तुम्हाला सांगतो, म्हणजे हे मूत्राचे प्रमाण वाढवते, त्याच्यामुळं शरीरातील दूषित घटक बाहेर पडतात. घामाचे प्रमाण वाढवते, आपल्याला घाम येतो तर घामावाटत दूषित घटक बाहेर पडतात, आणि शरीराला निरोगी ठेवण्याची ही वनस्पती काम करते. अतिशय दुर्मिळ प्लांट आहे, अतिशय गुणकारी आहे. अनेक विकार, रक्त शुद्ध करते, रक्ताला पूर्ण शुद्ध करते. याने चर्मरोगावर पण आराम मिळतो. काही दिवस याचा जर काढा पिला, याचा अर्क पिला, तर याने रक्त शुद्ध होते, म्हणजे खून, ब्लड प्युरिफायर करते, आणि चर्मरोग, शरीरावर स्किन डिसीज आहेत, नायटा, खाज, खुजली, हे रोग पण दूर होण्यास मदत करते. शरीराला हलकेपणा आणते. आता म्हणजे हे वेट लॉससाठी अतिशय जबरदस्त, वेट लॉसवर, बी पी, शुगरवर आणि मूत्रविकारावर याची संपूर्ण माहिती मिळेल, तुम्ही बघू शकता. तर वेट लॉस याचा जर काढा पिल्ला तर हे वेट लॉस करते. म्हणजे प्रत्येक आजारावर कशा पद्धतीने घ्यायचं ते मी सांगतो. दम्यावर हे चूर्ण मधाबरोबर घेतात. वेट लॉसला याचा काढा पिला जातो, तर दम्याला याचा काढा पण पिला जातो. तर लिव्हरसाठी ज्यांना पचत नसेल, चूर्ण पचत नसेल, काढा पचत नसेल, ड्रॉप पचत नसेल, तर तुम्ही हलक्या पद्धतीचा हा अर्क वॉटर बेस घेऊन, एकदम हलका असतो अर्क, कुठलाही असू दे, तो पचायला हलका असतो आणि लगेच ऑब्झर्व होतो शरीरामध्ये, लगेच काम करतो, ताबडतोब आपलं काम करतो. तर आणि हा ड्रॉप, अल्कोहोलिक ड्रॉप, हा मुतखड्यासाठी वापरतो मी, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वापरतो. आणि पोटाच्या विकारासाठी पण हे चूर्ण किंवा याचाच काढा पिला जातो, किंवा याचा क्वाथचा चहा करून पिला जातो. अनेक विकारांवर, हे 52 रोगांचा पूर्ण नायनाट करणारे हे औषध माइनमुळा इंडियन कोलियस बार्बाटस. आणि याचा आणखी एक उपयोग म्हणजे याचा अर्क जो काढून, वॉटर बेस अर्क काढून डोळ्यात जर टाकला तर मोतीबिंदू, डोळ्याचे विकार हे पूर्ण नष्ट करते, म्हणजे चष्मा हटवते, नंबर हटवते. मोतीबिंदू, काचबिंदू, पडदा, वडस, काळा, तो ग्लुकोमा वगैरे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना कमी दिसणे, त्या अर्काचा ड्रॉप बनवला जातो बाजारामध्ये, आणि तो ड्रॉप डोळ्यात टाकून डोळ्यांचे सर्व विकार हे नष्ट होतात याच्या उपयोगाने. म्हणून अतिशय गुणकारी औषध, दुर्मिळ औषध आहे. मी मुतखड्यावर पण देत असतो, हे दम्यावर देत असतो, पोटविकारावर, उदरविकारावर, किडनी स्टोनवर, तसेच गॅस, ॲसिडिटी, अपचन, भूक न लागत नसेल तर त्याला भूक लागण्यासाठी हे औषध देतो. पित्त विकारावर, कफ विकारावर, वातावर,
याला जोड औषध मी कॉम्बिनेशन देत असतो. ज्यांना पचत नाही लिव्हरसाठी त्यांना हा अर्क देत असतो. लिव्हर किडनीसाठी, किडनी स्टोनसाठी आणि रक्त शुद्ध होण्यासाठी, चर्मरोगांवर पण हे औषध देत असतो. BP, शुगर आणि चर्मरोगावर म्हणजे स्किन डिसीजवर पण याचा मी लोकांना काढा देत असतो किंवा अर्क देत असतो किंवा याचं चूर्ण किंवा वनस्पती देत असतो. त्याचा उपयोग करून तुम्ही त्या रोगावर तुम्ही मात करू शकता आणि विजय मिळवू शकता. ह्या कोलियसच्या उपयोगाने, माईनमुळाच्या उपयोगाने आमच्याकडं आमचे पूर्वज आईवडील याला रान आले म्हणजे जंगली अद्रक म्हणून नावाने ओळखायचे. त्यांना माईनमुळा म्हणून माहीत नव्हता, पण मी नंतर याचा शोध घेऊन मी औषध देत असल्यामुळे शोध घेतला आणि मला कोलियस म्हणून नावाचा शोध लागला. हे खास करून हे कोलियस आहे म्हणजे माईनमुळा आहे. आणि आमचे पूर्वज याला रान आले म्हणून ओळखायचे, ते शिकलेले नसायचे, परंतु त्यांना औषधाचे याचे उपयोग माहीत होते. चला तर कुणाला माईनमुळा म्हणजे कोलियस अर्क हवा असेल तर लवकरच आजच ऑर्डर करा. किंवा चूर्ण कोणत्याही फॉर्ममध्ये, ड्रॉप, मुतखड्यासाठी ड्रॉप कोणत्याही फॉर्ममध्ये असेल आवश्यक असेल तर लवकरच तुम्ही ऑर्डर करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, स्क्रीनवर नंबर झळकतो आहे, ते तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि मागवू शकता. BP, शुगर, ब्लड प्रेशर हे आणि हृदयरोग, कोलेस्ट्रॉल हे आणि वातविकार, दम्याचे विकार, रक्तशुद्ध, स्किन डिसीज हे अतिशय कॉमन आजार झालेले आहेत. तुम्ही याच्यावर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अनेक छोटे मोठे आजार, लिव्हरचे स्प्लीन वगैरे तुमचे साधे साधे आजार असतील ते सुद्धा या वनस्पतीच्या उपयोगाने दूर होतात. 52 रोग पूर्ण नष्ट करते. तर मित्रांनो, असेच पुढच्या वेळेस आपण घेऊन येणार आहोत काळी टाकळीचा वॉटर बेस अर्क, तर त्याच्याविषयी माहिती सांगणार आहोत. तर अशाच नवनवीन औषधांच्या माहितीसाठी आणि जंगली मेडिसिनच्या माहितीसाठी, वनस्पतींच्या माहितीसाठी, वनस्पतींचे उपयोग, कोणकोणत्या रोगावर काय उपाय करायचे आणि काय औषध दिले जातील, अशाच माहितीसाठी राजवैद्य आयुर्वेद चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळत चला, जेणेकरून मला पुढे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. मित्रांनो, तोपर्यंत राम राम, धन्यवाद. आपलं आरोग्य जपा, आरोग्यम धनसंपदा. आय लव आयुर्वेद.